हॅलो एव्हरीबडी, SK कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विद्यार्थ्यांनो, 12th कॉमर्स बुक किपिंग अँड अकाउंटन्सी यामधला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकचे आपण काही अनसॉल्व प्रॉब्लेम पाहिले आहेत. परंतु काही विद्यार्थ्यांनी आग्रह केल्यामुळे मी इलिस्ट्रेशन सुद्धा सिलेक्टेड प्रश्न तुम्हाला यूट्यूबवर अवेलेबल करून देतो. तुम्हाला जर अशाच पद्धतीने 12वीचे अकाउंट्स या विषयाचे सर्व थिअरी लेक्चर्स, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आणि स्मार्ट टिप्स पाहिजे असतील तर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. सुरू करूया आपला आजचा प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 11 जो तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 91 इलिस्ट्रेशन नंबर 11 हा सॉल्व्ह केलेला प्रॉब्लेम आहे. दयानंद लायब्ररी अंबेजोगाई. फॉलोइंग इज बॅलन्स शीट ऑन 1st April 2019 and receipt and payments accounts of Dayanand Library Ambejogai. You are required to prepare income and expenditure account for the year ended 31st March 2020 and balance sheet as on that date. Here, last year's balance sheet is given as well as receipt and payment account for current year is also given, and with the help of these 5 adjustments we need to prepare income and expenditure account and balance sheet. हे उत्तर सोडवण्यासाठी कोणते कोणते फॉर्मॅट ड्राफ्टिंग करायचे असतात इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मी या ठिकाणी केलेला आहे आणि बॅलन्स शीट सुद्धा बनवून ठेवलेलं आहे. ज्या वेळेला काही वर्किंग लागेल त्यावेळेला इथं आपण करणार आहोत. आपण ऍडजस्टमेंट पासून सुरुवात करूया. पहिली ऍडजस्टमेंट सांगितली डिप्रिसिएशन ऑन बुक्स ऍट 10% पर एनम. मित्रांनो, आपल्याकडे बुक्स किती होते सुरुवातीला 6,50,500 आणि या वर्षामध्ये नवीन बुक्स परचेस केले आपण 1 लाख रुपयाचे. त्याची तारीख दिलेली आहे 1/10/2019. म्हणजे हे नवीन घेतलेले बुक्स आपण फक्त 6 महिने वापरले आणि मागील वर्षातले 6,50,500 त्यावर त्याचा डिप्रिसिएशन करायचं. मी पहिल्यांदा इथे बॅलन्स शीट मध्ये ऍसेटला बुक्स लिहितो. बुक्सची जुनी किंमत आहे 6,50,500. त्यामध्ये आपल्याला नवीन घेतलेले ऍड करावं लागेल. त्याला मी न्यू परचेस असं नाव देतो. तुम्ही ऍडिशन असंही लिहू शकता. न्यू परचेस आपण केले 1 लाख रुपयाचे. अशा पद्धतीने टोटल झाली 7,50,500. आता यामधून आपल्याला डिप्रिसिएशन लेस करायचं आहे. जे डिप्रिसिएशन असेल तुमचं 10%. परंतु आपल्याकडे काही पुस्तकं जुनी आहेत ज्याच्यावर 1 वर्षाचं डिप्रिसिएशन काढायचं आणि जे नवीन घेतलं त्यावरती फक्त 6 महिन्याचं डिप्रिसिएशन काढायचं. ते कसं येईल आपण वर्किंग मध्ये पाहू. इथे वर्किंग मध्ये लिहितो मी डिप्रिसिएशन ऑन बुक्स. त्यामध्ये ओपनिंग व्हॅल्यू काय आहे? ओपनिंग व्हॅल्यू होती 6,50,500 ज्यावरती मला 10% डिप्रिसिएशन काढायचं आणि किती दिवसाचं? 1 वर्षाचं. मग ते किती येईल 1 वर्षाचं? 65,050. ओके. आणि न्यू परचेस म्हणजे न्यू जे आपण बुक्स घेतलेले आहेत त्याची व्हॅल्यू आहे 1 लाख रुपीज. त्यालाही 10% डिप्रिसिएशन करायचं आहे, परंतु ते फक्त 6 महिन्यातच करायचं आहे. ओके. मग 1 लाखाच्या 10% 10,000 येतात, तर 6 महिन्याचे फक्त येतील 5,000 रुपये. अशा पद्धतीने याची टोटल होईल 70,050. हे 70,050 आपलं या वर्षीचं डिप्रिसिएशन आहे ते आपण इथून वजा करूया 70,050. आणि मग बुक्सची व्हॅल्यू किती शिल्लक राहील? 6,80,450. हे जे 70,050 आपल्या बुक्सची किंमत कमी झाली म्हणजे हा आपला लॉस आहे. and all losses are debited in income and expenditure account. म्हणून इथे लिहितो तो डिप्रिसिएशन अकाउंट. त्यामध्ये पहिल्यांदा बुक्सची किती? 70,050. ओके. आणखी काही डिप्रिसिएशन असेल ते आपण यामध्ये लिहिणार आहोत 70,050. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे डिप्रिसिएशन ऑन फर्निचर 8.5%. पुन्हा
जुन्या बॅलन्स शीट मध्ये फर्निचरची किंमत किती आहे? 50,000. पुन्हा आपण नवीन फर्निचर किती घेतलं पहा, 30,000 जे घेतलं आपण 1/7. आणि सेल केलेलं ही फर्निचर कधी कधी असतं ते यामध्ये नाही. ठीक आहे, जुनं फर्निचर 50,000, नवीन घेतलेलं आहे 30,000. परंतु याची तारीख आहे 1 जुलै, म्हणजे जुलै पासून मार्च पर्यंत 9 महिने डिप्रिसिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. पाहूया पुन्हा आपण इथे लिहूया. फर्निचरची जुनी व्हॅल्यू किती होती? 50,000 आणि ऍडिशन आहे 30,000. व्हॅल्यू 50,000, त्यानंतर नवीन घेतलं आपण 30,000 रुपयाचं. त्याला मी करतो पुन्हा ऍड, न्यू परचेस, टोटल झाली 80,000. त्यातून मला लेस करावं लागेल डिप्रिसिएशन. किती टक्के आहे ते आता? 8.5%. 8.5%. मग याची व्हॅल्यू किती येईल त्यासाठी आपण पुन्हा वर्किंग करूया. इथे लिहितो मी डिप्रिसिएशन ऑन फर्निचर. फर्निचरची जुनी किंमत किती होती? ओपनिंग व्हॅल्यू आताच आपण लिहिली 50,000 रुपीज. आणि न्यू परचेस किती आहे? 30,000. मी ऍडिशन किंवा न्यू फर्निचर म्हणतो. या दोघांनाही 8.5% मला कॅल्क्युलेट करायचे आहेत. परंतु हे जे फर्निचर आहे पहिलं त्याला 1 वर्षाचं आणि दुसरं जे फर्निचर आहे म्हणजे याला 1 वर्षाचं येईल आणि दुसरं आहे त्याला 9 महिन्याचं येईल. ते कसं पाहूया. इज इक्वल टू 50,000 गुणिले 8.5% किती आले? 4,250. आणि ते 30,000 गुणिले 8.5% गुणिले 9/12 म्हणजे 12 महिन्यापैकी 9 महिन्याचं डिप्रिसिएशन. ते किती येईल? 1,912.5 म्हणजे आपण त्याला 1,913. याची टोटल 4,250 अधिक 1,912.5 म्हणजे 6,162.5. याला आपण राऊंड फिगर 6,163 असे घेऊ. मग हे डिप्रिसिएशन मला इथे लिहायचं 6,163. आणि मग याची वजाबाकी 80,000 वजा 6,163 73,837. या 6,163 चा इफेक्ट सेम जाईल. पुन्हा डिप्रिसिएशन फर्निचरचं किती? 6,163. मग दोन्ही मिळून डिप्रिसिएशन किती झालं पहा? 70,050 अधिक 6,163 76,000. त्यानंतर पुढे नेक्स्ट ऍडजस्टमेंट काय आहे? 50% एंट्रन्स फीज अँड होल अमाऊंट. होल अमाऊंट म्हणजे संपूर्ण अमाऊंट लाईफ मेंबरशिपची जी आहे शुड बी कॅपिटलाइज. ज्या वेळेला कॅपिटलाइज करतो म्हणजे आपण कॅपिटल मध्ये ऍड करतो. जुनं कॅपिटल फंड किती आहे? 7,50,000. म्हणजे आपण बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल फंड लिहून टाकूया 7,50,000. त्यामध्ये तुमचे एंट्रन्स फीची अमाऊंट किती आहे पहा? एंट्रन्स फी 30,000 रुपये आहे. ते 2 च मी काय करतो? बाय एंट्रन्स फी. एंट्रन्स फी किती आहे? 30,000 रुपये. त्यातून मला करायचे लेस काय? कॅपिटलाइज किती? 50%. व्हॉट इज अमाऊंट हिअर? 15,000. किती शिल्लक राहिले मग? 15,000. हे 15,000 जे लेस केले आपण ते इथे काय करणार? ऍड करणार. त्याला मी करतो ऍड काय? एंट्रन्स फीज. ठीक आहे. सिमिलरली आणखी संपूर्ण अमाऊंट लाईफ मेंबरशिप फीची पूर्ण अमाऊंट किती आहे? लाईफ मेंबरशिप फीची लाईफ मेंबरशिप फीज 10,000 आहे. मग या 2 च मी करतो बाय लाईफ मेंबरशिप फी मेंबर्स फीज
त्याची अमाऊंट होती 10,000. त्यामधून मला संपूर्ण मायनस करायचे आहे, म्हणजे बाहेर 0 राहतो. मी इथे लिहितो लेस कॅपिटलाइज, पण कॅपिटलाइज किती 100%, होल अमाऊंट म्हणजे 100%. मग हे जे 10,000 रुपये आहे हे मला कॅपिटल मध्ये काय करावं लागणार आहे, ऍड करावं लागणार आहे. त्याला मी लिहितो पुन्हा ऍड काय, लाईफ मेंबरशिप फीज, लाईफ मेंबर फीज. ठीक आहे. अशा पद्धतीने याची बेरीज पहा, 7,50,000 अधिक 15,000 अधिक 10,000 म्हणजे 7,75,000. तुम्ही नंतर बेरीज केली तरी चालेल. ओके. नेक्स्ट ऍडजस्टमेंट काय आहे, लायब्ररी हॅड 2,000 मेंबर्स पेइंग सबस्क्रिप्शन 100 each. आपल्या लायब्ररीकडे किती मेंबर्स आहेत, 2,000, आणि प्रत्येकाची वर्गणी किती 100 रुपये. म्हणजे 2,000 गुणिले 100 म्हणजे 2 लाख रुपये वर्गणी व्हायला पाहिजे. परंतु आपल्याला वर्गणी मिळाली किती पहा, मेंबर सबस्क्रिप्शन फक्त 1,80,000. ओके. आता आपण काय करणार, पहिल्यांदा हे 2 मेंबर सबस्क्रिप्शन आहे ना, हे 2चं मी काय करतो, बाय, इथे लिहितो बाय मेंबर सबस्क्रिप्शन. किती दिले त्यांनी, 1,80,000. आपल्याला बाहेर पाहिजे 2 लाख रुपये. 2 लाख रुपये कसे आले, 2,000 मेंबर 100 रुपये वर्गणी. कुठे ऍडजस्टमेंट मध्ये आउटस्टँडिंग नाही, आणि आपल्या जुन्या बॅलन्स शीट मध्ये सुद्धा आउटस्टँडिंग कुठेही नाही. यस आहे. काय दिलं होतं मागच्या वर्षी, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स 3,000 रुपये मागच्या बॅलन्स शीट मध्ये आहे. किती रुपये आहेत, 3,000 रुपये. मित्रांनो, हे 3,000 रुपये मागच्या वर्षीच मिळालेले आहेत, पण ते 3,000 रुपये कोणत्या वर्षाचे आहेत, या वर्षाचे आहेत. म्हणून मला हे 3,000 रुपये इथे ऍड करावे लागतील. मी इथे लिहितो ऍड ऍडव्हान्स इन लास्ट इयर फॉर करंट इयर. ओके. मग किती रुपये आहेत ते, 3,000 रुपये. म्हणजे माझे इथे बाहेर इथं तुम्हाला 1,83,000 दिसते. परंतु ऑदर कोणतीही इन्फॉर्मेशन नाही, म्हणजे मला 1,83,000 रुपये मिळालेले आहेत आणि 2 लाख रुपये पाहिजे, म्हणजे मला आणखी किती रुपये बाकी आहे मिळणे, 17,000 रुपये. त्याला मी लिहितो ऍड काय, आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. ओके. 17,000. मग हे 17,000 रुपये मला मिळायचे बाकी आहे. दॅट्स वाय इट इज माय ऍसेट अँड आय नीड टू रेकॉर्ड दिस ऍट द ऍसेट साइड. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती रुपये, 17,000 रुपये. ओके. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ अनयुज्ड पोस्टल स्टॅम्प्स ₹200. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, तुम्ही पोस्टेज स्टॅम्प मागील बॅलन्स शीट मध्ये स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प आहे 500 रुपये. त्यानंतर पेमेंट साइडला परचेस ऑफ पोस्टल स्टॅम्प 1,500 रुपये आणि 200 रुपये तुम्ही स्टॅम्प वापरलेच नाही. मित्रांनो, नीट बघा, तुमच्याकडे जर 500 रुपयाचे स्टॅम्प होते, त्यामध्ये 1,500 रुपयाचे नवीन परचेस केले, म्हणजे टोटल पोस्टेज स्टॅम्प झाले तुमच्याकडे 2,000 रुपयाचे. त्यातून तुम्ही 200 रुपयाचे वापरलेच नाही, म्हणजे तुमचा वापर झाला फक्त 1,800 रुपये, आणि दॅट इज आवर एक्सपेन्स. ओके. म्हणजे एक्सपेन्सला 1,800 आले पाहिजे. तुम्हाला जर ही ऍडजस्टमेंट समजली नसेल तर तुम्ही माझा व्हिडिओ पाहू शकता, ऍडजस्टमेंट्स इन नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट्स इन नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. तो तुम्हाला वरती आय बॉक्स मध्ये दिसत आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि ते संपूर्ण ऍडजस्टमेंट्स नीट पहा, तुम्हाला व्यवस्थित समजेल. ओके. ही ऍडजस्टमेंट मी कशी सोडवतो यासाठी मी एक स्पेशल इफेक्ट सांगितलेला आहे. काय करायचं मित्रांनो, पोस्टेज हा आपला खर्च आहे, तर तुम्ही काय करा, पहिल्यांदा बॅलन्स शीट इन्कम अँड एक्सपेंडिचरला पहिल्यांदा तुम्ही काय करा, बाय पोस्टेज तर करा 2 पोस्टेज. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला किती दिलेलं आहे पोस्टेज, 1,500. तर मी 1,500 इथे लिहितो. ठीक आहे. त्यामध्ये मी करतो ऍड काय, ओपनिंग स्टॉक ऑफ
पोस्टेज जे तुम्हाला किती दिलेले आहेत, ओपनिंग स्टॉक ऑफ पोस्टेजचे किती दिलेले आहेत, 500 रुपये. ठीक आहे, म्हणजे किती झाले तुमचे 2000, आणि त्यातून 200 रुपये काय करा, लेस करा, म्हणजे तुम्हाला बाहेर किती दिसतील, 1800. त्यातून काय करायचं, लेस काय, क्लोजिंग स्टॉक कसला, पोस्टेजचा, म्हणजेच अनयुज्ड मटेरियल जे आहे ते. मित्रांनो, 500 रुपये तुम्हाला मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटच्या ऍसेटला दिसले. हे 200 रुपयाचा जो स्टॉक शिल्लक आहे, क्लोजिंग स्टॉक ऑफ पोस्टेज, मी असं लिहितो इथे, ऑफ पोस्टल स्टॅम्प. ठीक आहे, हे 200 रुपये तुम्ही पुढच्या वर्षी वापरू शकता. म्हणजे इथे लिहितो ऍसेटला मी स्टॉक ऑफ पोस्टेज किती, 200 रुपये. ओके, त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट संपलेले आहे. आता आपण काय करणार, हे रिसीट अँड पेमेंट अकाउंट जे दिलेलं आहे त्यामधले सर्व घटक, ट्रू बॅलन्स ब्रॉट डाऊन जो आहे तो मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीट मध्ये दिसतो आहे. मेंबर्स सबस्क्रिप्शन ते झालं, एंट्रन्स फी झालं, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर म्हणजे जे 2000 आहे ते 2च बाय करतो मी, बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर, बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. किती अमाऊंट आहे त्याची, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर 2000 रुपये. ठीक आहे, ते 2000 रुपये आले. त्यानंतर काय आहे, हायर ऑफ लेक्चर हॉल 10,000 रुपये, हा आपला इन्कम आहे, बाय हायर ऑफ लेक्चर हॉल, त्याची अमाऊंट आहे 10,000 रुपीज. ओके, त्यानंतर इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी, हाही आपला इन्कम आहे, तोच मी बाय करतो. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज 5,000 रुपये, बाय इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज. ओके, त्यानंतर लाईफ मेंबरशिप फीज ऑलरेडी आपण लिहिलेला आहे. नंतर बाय सॅलरी आपण लिहिलं मगाशी नाही, बाय सॅलरीचं काय होईल, टू सॅलरी 24,000 रुपये, बाय सॅलरीचं मी लिहितो टू सॅलरी, अमाऊंट आहे 24,000. ओके, त्यानंतर परचेस ऑफ पोस्टेज स्टॅम्प झालं, बुक्स झालं, आउटस्टँडिंग एक्सपेन्स पेड 2000. आता आउटस्टँडिंग म्हटलं म्हणजे हे मागच्या वर्षीचे आहे, तर मागच्या वर्षी किती बाकी होते, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पहा 2000 रुपये. इथे तुम्हाला मागच्या वर्षीच्या लायबिलिटीला दिसतंय, आणि या वर्षी तुम्ही पेड केले 2000 रुपये. म्हणजे हा 2000 रुपये तुम्ही या वर्षाचा खर्च केला का मागच्या वर्षाचा केला, मागच्या वर्षाचा, मग तो तुम्हाला या वर्षाच्या इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये लिहायचा नाही. ओके, म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे येणार नाही. इन्व्हेस्टमेंट इन फिक्स्ड डिपॉझिट हे 50,000 रुपये तुमचे ऍसेट आहे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन एफडी मला बॅलन्स शीट मध्ये लिहायचं आहे. इथे लिहितो मी इन्व्हेस्टमेंट इन एफडी किती, 50,000 रुपीज. ओके, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर फर्निचर आपण लिहिलं, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 6,000 रुपये आहे, ते बायचं 2 होईल, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 2, प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती रुपये, 6,000. ओके, आणि त्यानंतर शेवट राहिलं रेंट आहे 18,000 रुपये, बाय रेंटचं मी करतो टू रेंट 18,000 रुपये, रेंटची अमाऊंट आहे 18,000. ओके, त्यानंतर कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक 9,500 आणि 43,000, म्हणजे मला बॅलन्स शीट मध्ये ऍसेटला लिहायचं आहे. इथे लिहितो मी कॅश किती 9,500 आणि बँक बॅलन्स किती 43,000, कॅश ॲट बँक. ओके मित्रांनो, जुन्या बॅलन्स शीट एकदा पाहूया आपण. यामध्ये कॅपिटल फंड ऑलरेडी दिलं, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स वी हॅव टेकन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ओके, फर्निचर झालं, बुक्स झालं, स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प झालं, इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज 7,000 रुपये ही आपली ऍसेट आहे. ओके, ही ऍसेट आपली जशी तशी राहील. म्हणजे मला इथे बॅलन्स शीट मध्ये इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज ओके मी खालच्या ओळीवर लिहितो, हरकत नाही. इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज किती रुपये 7,000. ओके, त्यानंतर
जुन्या बॅलन्स शीट मधलं काय राहिलं, कॅश अँड बँक बॅलन्स हा आपला रिसीट अँड पेमेंटला सुरुवातीलाच दिलेला असतो. ओके मित्रांनो, प्रॉब्लेम संपलेला आहे. आपण काय करूया आता, याचा सरप्लस किंवा डेफिसिट काय येतो ते चेक करूया. पहा, तुम्ही जर इन्कम साइड जर बघितली तर तुम्हाला इन्कम साइड जास्त वाटेल. बेरीज करतो इन्कमची, किती आहे, 15,000 अधिक 2 लाख अधिक 2,000 अधिक 10,000 अधिक 5,000, किती आले, 2,32,000. मला या 2,32,000 मधून काय करावं लागेल, 2,32,000 पहिल्यांदा डेबिटला घेतले, त्यातून 2,32,000 मधून मायनस करायचं मला सम. कसली सम, या 76,000 अधिक 1,800 अधिक 24,000 अधिक 6,000 अधिक 18,000. तर त्याचे उत्तर किती आलं, 1,05,987 रुपये. तुम्ही जर पुस्तकामध्ये बघितलं तर 1,05,988 आहे. मित्रांनो, 1 रुपयाचा फरक का पडला, कारण आपण ज्या वेळेला डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलं तिथे 6,162.5 असं आलं, तर मी त्याला 6,163 असं करून घेतलं. पुस्तकामध्ये त्याचं 6,162 असं घेतलेलं आहे, म्हणून 1 रुपयाचा फरक पडला. ओके, नो इश्यू, काही प्रॉब्लेम नाही. 2 याला आपण काय म्हणतो, सरप्लस म्हणतो. सरप्लस, या सरप्लसला आपण ब्रॅकेटमध्ये काय लिहित असतो, एक्सेस ऑफ पलीकडचं काय आहे, इन्कम्स ओव्हर एक्सपेन्सेस. ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट. हा जो सरप्लस आहे, या सरप्लस मुळे कॅपिटल काय होतं, वाढतं. 1,05,987 मी इथे लिहितो 1,05,987. ठीक आहे, 987. याला नाव देतो मी ऍड काय, सरप्लस. ओके, याची बेरीज किती येईल पहा, इज इक्वल टू 7,75,000 अधिक 1,05,987 म्हणजे 8,80,987. ओके मित्रांनो, आता आपल्याला बॅलन्स शीटची टोटल करायची. लायबिलिटी साईडला काहीच नाही, एकच घटक आहे. ऍसेट साईड चेक करावं लागेल आपल्याला. बघूया आपण ऍसेट साईडची बेरीज करू. सर्वप्रथम 6,80,450 अधिक 73,000 अधिक 17,000 अधिक 200 अधिक 50,000 अधिक 9,500 अधिक 43,000 अधिक 7,000. त्याची बेरीज झाली 8,80,987. इकडे लायबिलिटी साईडला पहा काय आहे, अरे बाप, एकच आहे घटक, म्हणजे तीच बेरीज येणार. मित्रांनो, 1 रुपयाचा फरक का पडला तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे, कारण 0.5च्या पुढे जर आलं तर आपण राऊंड फिगर पुढचा रुपया कन्सिडर करत असतो, म्हणून मी तो केलेला आहे. ओके, नो प्रॉब्लेम. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके.